विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज भारतीय स्त्रियांची काय अवस्था असती, कधी विचार केलाय का? गोष्ट आहे 1947 ची. भारत स्वतंत्र झाला, पण स्त्रियांची स्वतंत्रता मनुस्मृतीने केव्हाचीच हिरावून घेतली होती. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना खूप नीच समजल्या जात होतं. स्मृति क्या कहती है? महिलाएं जन्म से ही चरित्रहीन होती हैं, स्त्री को कभी स्वतंत्र नहीं छोड़ना. पण बाबासाहेबांना हे कधीच मान्य नव्हतं. त्यांनी हिंदू कोड बिल तयार केलं आणि संसदेत मांडलं. त्यामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे अधिकार होते. पण चालत आलेल्या रूढींना बदलणं हा धर्माचा अपमान आहे असं म्हणून या बिलास बहुसंख्य लोकांनी विरोध केला. स्त्रियांच्या अधिकारास तुम्ही का विरोध करताय, बाबासाहेबांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणालाच स्त्रियांच्या परिस्थितीचं काहीही पडलेलं नव्हतं. बिचारे बाबासाहेब एकटेच लढत होते. शेवटी हिंदू कोड बिल संसदेत पास होत नाही म्हणून बाबासाहेबांनी 1951 ला कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. इतिहासाने स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा इतका मोठा नेता प्रथमच बघितला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे सरकारला पुनर्विचार करण्यास भाग पाडलं आणि हिंदू कोड बिल मधील कायदे मान्य करावे लागले. आणि त्यांच्यामुळेच आज स्त्रियांना शिक्षणाचा, नोकरी करण्याचा, संपत्तीमध्ये समान हक्क, बालविवाहास बंदी, बहुपत्नीय प्रतिबंधिता, समान हक्क आणि स्वातंत्र्य यासारखे अधिकार मिळाले. आज तुमच्या, माझ्या आई बहिणींना स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार मिळतोय, तो फक्त बाबासाहेबांना. थँक्स टू बाबासाहेब.